नमस्कार. RV22 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. त्याने बांगलादेशी रोहिंगे ज्यांनी भ्रष्ट पद्धतीने मालेगाव मध्ये 4000 अर्ज केले, त्याच्या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. आज एक तक्रारदार म्हणून माझं त्यांनी स्टेटमेंट घेतलं आहे. त्याच्या सोबत मी 1000 बांगलादेशी रोहिंग्या ज्यांनी अर्ज केले त्याची यादी आणि त्याचे एव्हिडन्सेस डॉक्युमेंट त्यांना दिले आहे. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी ह्या 38 लोकांची नावं त्यांनी कसं बनावटी कागदपत्र कुठून गोळा केले, त्यात रेशनिंग डिपार्टमेंटची काही लोक आणि अशा पद्धतीने तहसीलदार विभागाची काही लोक, म्हणजे उदाहरण फक्त आधार कार्ड आहे आणि त्याला जन्म प्रमाणपत्र दिलं. मुलगा 34 वर्षाचा, वडिलांनी अर्ज केला, तहसीलदारनी त्याला जन्म प्रमाणपत्र दिलं. आता तो मुलगा आहे नाही आहे, कुठे आहे, तो अस्तित्वात आहे की तो बांगलादेशी आहे की तो अतिरेकी आहे, कुणालाच माहित नाही. देशाच्या सुरक्षेसाठी आणि सुरक्षेत हा खेळ केला गेला आहे. आज मी तक्रारदार म्हणून 1000 बांगलादेशींचे नाव दिलेले आहेत. 38 बांगलादेशीचे पूर्ण पुरावे सह, आणि मला विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात पोलीस याची चौकशी करून आता पहिले 3 लोकांची नाव आहे, काही दिवसात ते 1 ते 3 होणार. सगळ्यांनी जाब द्यावा लागणार, कारण की 2024 मध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून या पहिल्या 6 महिन्यात महापालिकेत न्यायालय किंवा कार्यकारी दंडाधिकारी, तहसीलदार यांच्या कार्यालयातून आदेश किती आले? 6 महिन्याचे मिळून होणे एवढेच 30-40 मिळून 250. आणि जुलै ते डिसेंबर 2024 किती आदेश आले? 28. तर महापालिका आयुक्तांचं तर कर्तव्य होतं की एवढी वाढ झाली, त्यांनी तो प्रश्न जिल्हाधिकारी आणि मंत्रालयात विचारायला हवा होता. मी उद्या रात्री अकोल्याला जाणार आहे, अमरावतीला जाणार आहे. पुढच्या 2-4 दिवसात अकोला आणि अमरावतीत पण असाच पद्धतीचा FIR गुन्हा दाखल होणार. झालं 1 मिनिटाचं. आपले लोक बघा, तुम्ही थोडी चर्चा करा, मग आम्ही जातो. आणि एक शेवटचा साड्यात लोक